राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील अंगणवाडीतील मदतनीस माधुरी सतापा कांबळे यांनी अंगणवाडी सेविकेच्या पदावर पदोन्नती नाकारण्यात येत असल्याचा आरोप करत न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला. गुडाळ येथील माधुरी सतापा कांबळे या गेली 20 वर्षे येथील अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्यरत असून त्या पदवीधर आहेत. गुडाळ आणि गुडाळवाडी या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच असताना केवळ महसूल गाव वेगळं असल्याचं कारण पुढे करून गुडाळवाडी येथील रिक्त अंगणवाडी सेविकेच्या पदावर त्यांची नियुक्ती केली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. कांबळे यांनी सांगितलं की गुडाळवाडी येथील सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका या कसबा ताराळ येथील होत्या. मग एकाच ग्रामपंचायतीतील कार्यक्षेत्रातील असूनही मला संधी का दिली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या पदावर नियुक्ती होणे हा माझा हक्क असून प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे अपील दाखल होती. गुडाळ आणि गुडाळवाडी या गावांची ग्रामपंचायत एकच असली तरी दोन्ही स्वतंत्र महसूल गाव आहेत. शासनाच्या 2023च्या शासन निर्णयानुसार महसूल गाव वेगळं असल्यानं संबंधित उमेदवाराची त्या अंगणवाडीत सेविका म्हणून नियुक्ती करता येणार नसल्यानं नियमानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. आता या प्रकरणात एका बाजूला 20 वर्षे सेवा बजावलेल्या अंगणवाडी मदतनीस महिलेचा न्यायासाठीचा संघर्ष आहे, तर दुसऱ्या बाजूला शासनाच्या नियमांचा आधार घेत प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता या वादात प्रशासन मानवी दृष्टिकोनातून तोडगा काढणार की नियमांवर ठाम राहणार याकडे संपूर्ण राधानगरी तालुक्याचं लक्ष लागलंय. दरम्यान न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा कायम असल्यानं हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे. गुडाळ अंगणवाडी क्रमांक 171 मदतनीस म्हणून मी काम करत आहे. 20 वर्षे काम करते. महसूल गाव म्हणून सांगतात. मग माझं गुडाळ आणि गुडाळवाडी एकच ग्रामपंचायत असताना महसूल गाव हे सांगतात. मग मी कुणाकडे दाद मागायची की माझी जे मला पदोन्नती पाहिजे ती कुणाकडे बोलायची. मला हे पद मिळालंच पाहिजे. ताळ्यातली बाई गुडाळवाडीत येऊन काम करू शकते. मग माझं का नाही काम होऊ शकत? पंचायत एकच असताना मग माझं का काम होणार नाही? ह्यासाठी मी प्रयत्न करतोय. नाही झाले तर मी उपोषणाला बसून